नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भारतीय करिअर अकॅडमी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत जी काही पोलीस पाटील पदासाठी मुलाखत आहे. या मुलाखतीमध्ये कुणाचं पॅनल असू शकतं किंवा कोणते अधिकारी जे आहेत ते पोलीस पाटील पदाची जी काही तोंडी आहे, मुलाखत आहे, ही मुलाखत घेणार आहे हे आपण पाहूयात. कारण अजून त्यांनी काही हे पॅनल कोणाचं आहे हे कोणालाही माहिती नाही. परंतु जे काही पॅनल असणार आहे हे पॅनल निश्चितच अधिकारी वर्गाचं असणार आहे हे लक्षात असू द्या. म्हणजे ज्यांच्यामध्ये SDM वगैरे जे काही आहे किंवा DYSP या लेवलची सर्व जे काही अधिकारी आहेत, API असेल किंवा त्याच्या संदर्भामध्ये असणारे जे काही प्रांत अधिकारी असतील, हे सगळे उपविभागीय अधिकारी वगैरे उपविभागीय अधिकारी हे सर्व त्यामध्ये असतील हे लक्षात असू द्या. कारण ते आतापर्यंत अजून तरी त्यांनी डिक्लेअर केलेलं नाही. त्याला आपण सब डिव्हिजन मॅजिस्ट्रेट असं म्हणतो. नक्कीच कलेक्टर्स या पदांसाठी जे काही आहेत हे असतीलच असं मला वाटत नाही. परंतु बाकीचे जे काही आहे, DYSP असेल किंवा SDM असेल किंवा मग API असेल किंवा पोलीस पाटील संदर्भामध्ये असणारे जे काही मोठे अधिकारी असतील, हे या समितीचे किंवा या मुलाखतीचे काय असू शकतात, सदस्य असू शकतात हे लक्षात असू द्या. हे महत्वाचं आहे. ठीक आहे. त्यानंतर सर्वात महत्वाची बातमी जी आहे ती म्हणजेच, तुम्ही जर आजचा हॅलो जालना विशेष पाहिला असेल तर या हॅलो जालना विशेष मधली महत्वाची जी बातमी आहे ती म्हणजे तुम्हाला दिवाळी पूर्वीच नियुक्तीपत्र देणार आहेत. लक्षात असू द्या, दिवाळी पूर्वीच नियुक्ती देणार आहेत. म्हणजे याच आठवड्यामध्ये सर्व प्रोसेस जी काय आहे ती सांगितली त्यांनी. म्हणजे 15 ऑक्टोबर पर्यंत निकाल जाहीर होणार आहे असं दिलेलं आहे. त्यामुळं तुम्हाला तयारीत राहायचं आहे, जेणेकरून जे उमेदवार मुलाखतीसाठी पात्र होतील त्यांनी आपापले जे काही ID आणि लॉग इन ID आहे त्यावरती जाऊन मार्क चेक करायचे. तुम्ही जर मुलाखतीसाठी पात्र झाला असाल तर तुम्हाला तिथे मुलाखतीसाठी पात्र म्हणून तुम्हाला दिलं जाईल. त्यानुसार तुम्हाला ती तारीख दिली जाईल. त्या तारखेनुसार तुम्हाला तिथे हजर राहायचं आहे हे लक्षात असू द्या. 15 ऑक्टोबर पर्यंत त्यांनी निकाल जाहीर करणारे, दिवाळीच्या पूर्वीच तुम्हाला नियुक्ती दिली जाणार आहे असं त्यांनी स्पष्ट दिलेलं आहे. त्यामुळं आपला जो काही निकाल आहे याच आठवड्यामध्ये सर्व भरती प्रोसेस प्रक्रिया जी काही आहे ती पूर्ण होणार आहे. म्हणजेच खूप झालं तर 2 दिवसाच्या आत मुलाखती सुरू होतील आणि त्यानंतर तुम्हाला ते नियुक्तीपत्र दिलं जाणार आहे. त्यामुळं सर्व उमेदवारांनी, ज्या उमेदवाराला चांगले मार्क्स आलेले आहेत, ज्या गावातून, कारण हे गाव पातळीवरती आहे, प्रत्येक गावातील लोकांना माहिती आहे की कोणाला किती मार्क्स आलेले आहेत, त्यानुसार ज्या विद्यार्थ्यांना, उमेदवारांना जास्त मार्क आलेले असतील त्या पद्धतीने तुम्हाला तयारी करायची आहे हे लक्षात असू द्या. परंतु ज्या लोकांना 36 पेक्षा कमी गुण मिळालेले असतील तर अशा लोकांची शक्यता खूप कमी आहे, समजून घ्या. आम्हाला असं वाटतं, कारण तर त्यांनी तसं मेन्शन केलेलं आहे. त्यामुळे 36 पेक्षा ज्यांना कमी गुण आहेत अशा लोकांसाठी आम्हाला वाटतं की बोलवणं शक्य नाही. कारण की तुम्हाला एक क्रायटेरिया दिलेला आहे, तो क्रायटेरिया पास करणं गरजेचं आहे हे लक्षात असू द्या. त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांना 36 पेक्षा कमी गुण मिळालेले आहेत, शक्यतो यांनी सुद्धा तुमचं जे काही ID पासवर्ड आहे तुम्ही चेक करू शकता. तुम्ही जर पात्र असाल तर त्यानुसार तुम्हाला पुढची प्रोसेस सांगितली जाईल किंवा तुम्हाला तिथं जाता येईल. मुलाखत कधी होईल तर आपण सांगू शकतो की 2 ते 3 दिवसात जास्तीत जास्त मुलाखतीचे जे काही पात्र उमेदवार असतील, ह्या पात्र उमेदवारांना बोलवलं जाईल. ते तुम्हाला तुमच्या ID वरती जो आहे त्यावरती तुम्हाला ते दिसेल. तुमच्यावरती जसं आपण हॉल तिकीट डाउनलोड केलं तसंच तुम्हाला तिथे पात्र जे काही आहेत, मुलाखत पात्र असं तुम्हाला तिथे काय केलं जाईल, एक शेअर येईल आणि त्यानुसार तुमचं एक हॉल तिकीटच असेल ज्याच्यावरती तुम्हाला तुमची मुलाखत कुठे दिलेली आहे, त्याच्यानंतर तुम्हाला मुलाखतीसाठी पॅनल काय आहे, टाइम किती आहे, हे सगळं त्याच्यावरती मेन्शन केलेलं असेल हे समजून असू द्या. कारण मुलाखतला जात असताना डायरेक्टच तुम्हाला प्रत्येक कॅन्डिडेटला मुलाखतीला बोलवणार नाही हे लक्षात असू द्या. कारण कोणाला बोलवलं जाणार आहे, ज्या लोकांना ID पासवर्ड वरती तुम्हाला असं सांगितलं जाईल की ते दिलं जाईल तिथे
अजून आतापर्यंत अजून काय प्रोसेस आहे हे आपल्याला माहिती नाही, परंतु आम्हाला असं वाटतं की तुम्हाला तुमच्या ते हॉल तिकीट जसे आपण प्रिंट केले त्याच ठिकाणी तुम्हाला इथे पात्र उमेदवारांना तुमचा मुलाखतीचा टाइम टेबल दिला जाईल, हे पण लक्षात असू द्या. तुम्हाला तिथे टाइम टेबल दिला जाण्याची शक्यता आहे. बरं, आता त्यानंतर मुलाखतीचे जे काही पॅनल आहे हे वगैरे आपण पाहिलं. आता हे मुलाखती नेमकं काय असतं हे बघून, त्याला आपण तोंडी परीक्षा म्हणतो. जसं की जुन्या याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की 5वी ते 10वीचे जे काही विद्यार्थी असतात यांच्यामध्ये तोंडी परीक्षा घेतली जाते. जसं की त्याच्यामध्ये काय असतात, काही प्रश्न विचारले जातात, मग तुमचे जे काही विषय असतील त्या विषयानुसार तुमची तोंडी परीक्षा असते. तसं आता ही पोलीस भरती आहे, ह्या पोलीस भरतीचे तुम्हाला पोलीस पाटलाची भरती आहे याच्या संदर्भामध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जातील. आता याच्यात काय असतात की स्वतः म्हणजे व्यक्तिगत प्रश्न पण विचारले जातात. असं नाही की तुम्ही गेले लगेच तुम्हाला पोलीस पाटलाच्या संदर्भामध्ये असणारे प्रश्न विचारले जातील, असं होणार नाही. मग बेसिक तुम्हाला तुमचा जो काही नाव आहे, गाव आहे, त्याच्यानंतर तुमचं शिक्षण आहे, व्यवसाय काय करता, तुमची आवड काय आहे, पदाबद्दल माहिती कशी भेटली, तुम्ही कसा अभ्यास केला, हे सगळ्या माहिती असतील. मग तुमचं ते जे काही नाव असेल ते नाव तुम्हाला तिथे सांगता येईल. जसं की मी नाव सांगेल की अशोक भारती, ठीक आहे, तसं मग तुम्हाला तिथे नाव सांगता येईल. मग ते तुम्ही कसं सांगताय ते तुमच्यावर डिपेंड आहे. मग कोणाला असं वाटतं की आपलं इंग्लिश चांगलं आहे तर तुम्ही इंग्लिश मधून सांगू शकता, परंतु अशी भाषा निवडा की ज्या भाषेमध्ये स्पष्टता असेल. लक्षामध्ये भाषेमध्ये काय असेल, स्पष्टता असेल, अशाच भाषेमध्ये तुम्हाला बोलता येतं, हीच भाषा तुम्ही त्याच्यामध्ये निवडा, जेणेकरून म्हणजे शुद्ध मराठीच म्हणतो मी, मराठी भाषा तुम्ही निवडा आणि मराठी भाषेमध्ये बोला. आता दुसरी गोष्ट असं की आपल्याकडे बोली भाषा पण आहे, त्या बोली भाषेमध्ये तुम्ही तुमचे जे काही मुलाखत आहे ही मुलाखत देता येणार नाही, तुम्हाला मराठी भाषेमध्ये काय करावी लागेल, मुलाखत द्यावी लागेल. मग तुमच्या गावामध्ये जे काही पद सुटलेलं आहे त्या पदाबद्दल तुम्हाला माहिती विचारली जाऊ शकते. मग तुम्ही कुठल्या गावचे आहात, त्या गावाचा विकास काय आहे, त्याच्यानंतर तुमच्या गावाच्या संदर्भामध्ये असणारे चांगले पॉइंट्स कोणते आहेत, गावाच्या संदर्भाची माहिती पण विचारली जाऊ शकते तुम्हाला, हे पण लक्षात असू द्या. गावाची माहिती पण विचारली जाऊ शकते. ते जर समजा धार्मिक स्थळ आहे का, धार्मिक स्थळ जर असतील तर ते पण लक्षात ठेवा. तुमच्या गावात धार्मिक स्थळ असेल, एखादा संत असतील तर त्यांच्याबद्दल पण तुम्हाला माहिती असली पाहिजे. ह्या सर्व जे काही गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये विचारले जाण्याची शक्यता आहे. तालुका वगैरे काय असेल, तुम्ही कुठल्या तालुक्यातून आलेले आहेत, हे सगळं यामध्ये तुम्हाला विचारलं जाणार आहे. गावाच्या संदर्भामध्ये असणारी एखादी माहिती जी आहे ती तुम्हाला तिथे विचारली जाऊ शकते. त्यामुळं गाव सांगत असताना किंवा तुमच्या संदर्भामध्ये असताना माहिती असताना त्या परिसरातली जी माहिती आहे ती तुम्हाला त्याच्यामध्ये काय करायची आहे, लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर मूळ म्हणजे शिक्षण. आता तुमचं शिक्षण काय झालेलं आहे, तुम्ही कुठून शिक्षण कंप्लीट केलं, सध्या काय करतायत, म्हणजे तुमचा व्यवसाय काय आहे का, किंवा तुम्ही काही नोकरी वगैरे करतायत का, मग या पद्धती तुम्हाला तिथे विचारले जाऊ शकतात. त्यानंतर तुमची आवड काय आहे, तुम्हाला कुठल्या खेळामध्ये आवड आहे, किंवा तुमच्या जे काही आवड निवड जे असतील ते पण तुम्हाला विचारलं जाईल. पदाबद्दल तुम्हाला कशी माहिती भेटली, पदाबद्दल तुमच्याकडे काय माहिती आहे. तर हे असे जे काही प्रश्न आहेत, असे प्रश्न तुम्हाला प्रामुख्याने वैयक्तिक प्रश्नामध्ये म्हणतोय, ठीक आहे, कारण तुम्हाला प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला ठरलेले असतात मार्क. व्यक्तिगत माहितीसाठी तुम्हाला एवढे मार्क द्यायचे असतात. काही प्रश्न असतात त्यांचे, त्या प्रश्नानुसार तुम्हाला त्यांचे मार्क त्यांनी ठरवलेले असतात. म्हणजे 4 ते 5 पॉईंट्स असतील तुम्हाला, त्या 4 ते 5 पॉईंट्स मध्ये प्रत्येकी तुम्हाला मार्क ठरवलेले असतील, गुण ठरवलेले असतील. म्हणजे समजा त्यांनी व्यक्तिगत गुणासाठी समजा 5 मार्क दिलेले असतील तर तुम्ही ती किती पद्धतीने चांगल्या पद्धतीने माहिती प्रेझेंट करता हे महत्वाचं आहे. त्यानुसार तुम्हाला त्याची माहिती तिथे दिलेली असू शकते, हे लक्षात असू द्या, ठीक आहे. हे झालं तुमची वैयक्तिक माहिती. त्यानंतर तुम्हाला तुमच्या स्वतःबद्दल तुमची कमजोरी काय आहे, तुमचे चांगले गुण कोणते आहेत. जसं की आता काही विद्यार्थ्यांमध्ये काय असतं की प्रत्येकामध्ये काही कमजोरी पण असतात, म्हणजे स्वतःबद्दल काही न्यूनगंड असतात, काही आम्ही हे काम करू शकत नाही, माझ्याकडे ही विकनेस आहे, या पद्धतीने आपल्याला काय करता येतं ते तुम्हाला प्रश्न विचारतील. तर मग तुम्हाला तुमच्यामध्ये असणारे चांगले गुण, स्ट्रॉंग पॉईंट कोणकोणते आहेत, जसं की तुम्ही कोणत्या पद्धतीने काम करू शकता गावासाठी, किंवा तुमच्यामधून फायदा काय होईल. एखाद्या गावामध्ये काही वाद झाला असेल, तंटे झालेले असतील तर गाव पातळीवर तुम्ही कसे सोडवले जातात, म्हणजे तुमच्याकडे कोऑपरेट करण्याची जी काही पद्धती आहे ती कशी आहे, सामाजिक लोकांमध्ये तुम्ही जाऊन कसं काम करता, हे सगळे जे काही गुण आहेत या सगळ्या गुणाबद्दल तुम्हाला तिथे बोलायचं आहे किंवा सांगता येईल, हे लक्षात असू द्या. गावासाठी नियोजन आणि विचार, म्हणजे तुमचं गावात असणारे जे काही सर्व जे काही जाती वर्गातील लोक आहेत त्याच्याबद्दल तुमचे विचार कसे आहेत, याच्यावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता आपण बऱ्याच वेळा पाहतो की ग्रामीण भागामध्ये गावामध्ये सर्व जातीचे धर्माचे लोक असतात,
मग ह्या सर्व जातीच्या धर्माच्या लोकांचे जे काही धर्म असतील, त्याच्यानंतर त्यांचे सण असतील, त्याच्यानंतर त्यांचे उत्सव असतील, ह्या सगळ्या उत्सवामध्ये तुम्ही कशा पद्धतीने एकमेकांसोबत सहकार्य करता, तुमची भूमिका कशी असते, हे असे जे काही सगळे सगळे प्रश्न आहेत हे सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. म्हणजे धार्मिक जे काही सण आहेत, सण असतील, उत्सव असतील, यावरती तुम्हाला प्रश्न प्रामुख्याने विचारले जाऊ शकतात. हे पण लक्षात असू द्या, कारण गाव पातळीवरती सर्व जाती धर्माचे लोक तिथे राहत असतात. म्हणून आपल्याला तिथे त्यांच्यासाठी तुम्हाला काय काम करता येतं, या गोष्टी महत्वाच्या आहेत. म्हणून गाव पातळीवर तुमचे नियोजन कसं असेल, या गोष्टीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तुमचे विचार तिथं स्पष्ट करता येऊ शकतात. हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर आहे मुलाखतीमधील काही महत्वाचे मुद्दे. आता समजा काही पॉइंट्स झाले, आता तुमची व्यक्तिगत माहिती वगैरे झाली, तर त्याच्यानंतर तुम्हाला काय विचारलं जाऊ शकतं की बाबा समजा सामाजिक जे काही आहेत, आता जसं की सामाजिक प्रश्न काय आहे तुमच्या गावामध्ये, तुमचे विचार काय आहेत त्याच्याबद्दल. आता तुम्ही गाव पातळीवर काम करतायत, तर मग तुमच्या गावामध्ये काही सामाजिक प्रश्न असतात बऱ्याच वेळा, की आता ते काही समजा तुम्ही काही सरपंच नाही आहेत, परंतु काही प्रश्न असे आहेत की काही वाद असतात, ठीक आहे, वाद असतात, काही भांडण असतात आणि त्यांच्यामध्ये काही संघटना असतात. मग ह्या वेगवेगळ्या पद्धतीनं काम करत राहत असतात, आपापल्या वर्गासाठी काम करत असतात. मग तुमचं सामाजिक जो काही निर्माण असणार तुमचा जो प्रश्न आहे, तर तुम्ही त्यांच्यासाठी कसं काम करणार आहे, असेही प्रश्न तुम्हाला तुमचे तिथे विचारले जाऊ शकतात. हे पण लक्षात असू द्या, कारण तुमचे जे काही प्रत्येक घटक जो आहे, त्या प्रत्येक घटकाला तुम्ही कसं न्याय देणार आहात, हे तुम्हाला त्यामध्ये काय करायचं आहे सांगितलं जाऊ शकतं. हे पण लक्षात असू द्या. त्यानंतर महत्वाचे जे काही प्रश्न आहेत ते म्हणजे पुढचं म्हणजे स्थानिक देश पातळीवरील प्रशासन. म्हणजे स्थानिक पातळीवरचं, देश पातळीवरचं, राज्य पातळीवरचं, त्याला आपण चालू घडामोडी म्हणू. अलग लक्षामध्ये चालू घडामोडीवरील प्रश्न. आपण पाहिलं की कालचा जो काही पेपर झाला, तसं पेपर मधले पण प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. हे पण लक्षात असू द्या. पेपर मधील प्रश्न हे सुद्धा तुम्ही सगळे प्रश्न जे आहेत चालू घडामोडीचे ते पण पाहून जा. पेपरच्या संदर्भामध्ये असणारं तुमचं नॉलेज पण कधी कधी चेक केलं जाऊ शकतं, खरंच तुम्हाला तेवढे मार्क पडलेत का. तर त्यामध्ये तुमचे पेपरचे जे काही प्रश्न आहेत, हे पेपरच्या प्रश्नामध्ये आलेले काही प्रश्न, त्याच्याबद्दल पण सध्या तुम्हाला काय केलं जाऊ शकतं, प्रश्न विचारले जाऊ शकतात. तोही त्यातले प्रश्न जे आहेत चालू घडामोडीवरचे ते पण पाहून घ्या. त्याच्यानंतर स्थानिक पातळीवरचं काही राजकारण असतं, त्यामध्ये तुम्ही किंवा ते कसं राजकारण आहे, देश पातळीवरचं कसं राजकारण आहे, राज्य प्रशासनाचं जे काही राजकारण आहे, म्हणजे ह्या राजकारणावरून सुद्धा म्हणजे चालू घडामोडीवरून सुद्धा तुम्हाला काय केले जातात, त्याच्यामध्ये प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे. हे पण लक्षात असू द्या. त्यानंतर पुढचा जो काही भाग येतो म्हणजे कायदा सुव्यवस्था आणि तुमचे विचार. म्हणजे कधी कधी काय म्हणतात की कायदा सुव्यवस्था पण आपल्या गावामध्ये काय होते, कधी कधी बिघडून जाते. लोकांमध्ये असणारे काही घटक आहेत की ते तुम्हाला काय करू शकतात, की काही गोष्टी आहेत की जे याच्यामध्ये कायदा सुव्यवस्थेमध्ये काय करतात की वाद लागण्याचे काम होतात. मग अशा वेळेस तुमचे विचार कसे असतील, तुम्ही ते भांडण कसे मिटवणार, तुमची भूमिका काय असेल, हे सगळं तुम्हाला त्यामध्ये विचारलं जाऊ शकतं. किंवा पोलीस पाटील जे काही कार्य आहे, महत्वाचं म्हणजे पोलीस पाटलाची कार्य ही तुम्हाला इथं वाचायची आहेत. मग त्याच्यामध्ये जे काय असेल ते म्हणजे शांतता ठेवणे, ठीक आहे, कारवाई करणे, कारवाई संदर्भात पाठपुरावा म्हणतो आपण त्याला, पाठपुरावा करणे, किंवा गाव पातळीवरच काही गोष्टी शांत करणे. गाव पातळीवरील निर्णय, हे छोटे छोटे जे वाद असतील, हे वाद कसे तुम्ही त्याच्यामध्ये स्वतःच तिथे जाऊन इन्व्हॉल्व्ह होऊन तेच वाद तिथेच तुम्ही काय करणार, ते पूर्ण करणार. गावामध्ये प्रत्येक वेळी शांतता कशी राहणार, याच्यासाठी तुमचं काम कसं असेल, तुम्ही वेळोवेळी जाऊन तिथे भेट देता का, कारवाई संदर्भामध्ये तुम्ही त्यांना काही एखादा पाठपुरावा करता का, की तुम्ही त्यांना जाऊन सांगता का की आमची तुमच्या नंतरची जी काही कारवाई याच्यावरती वाढवलं जाईल. म्हणून म्हणजे शक्यता की सगळे जे काही पोलीस पाटलाची कार्य आहे, ही कार्य तुम्हाला इथे विचारल्या जाण्याची शक्यता आहे. त्यामुळं प्रत्येक विद्यार्थ्यानं जे आहे हे सगळे कायदा सुव्यवस्थेच्या संदर्भामध्ये असणारे आणि पोलीस पाटलाची जी कार्य आहेत ही वाचायची आहेत. यावरून सुद्धा तुम्हाला प्रश्न त्यामध्ये विचारले जाण्याची शक्यता आहे, हे लक्षात असू द्या. ठीक आहे. त्यानंतर काही प्रश्न पण आहेत की जे तुम्हाला प्रश्नामध्ये असे पण विचारले जातील की समजा पोलीस अधिनियम जो काही कायदे आहेत, पोलीस अधिनियम कायदा हा पण तुम्हाला विचारला जाऊ शकतो. याच्याबद्दल पण तुम्हाला थोडंसं 1967चा याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला काय करता येईल,
माहिती वाचून जावी लागेल, कारण त्याच्यामध्ये तुमची जी काही महत्वाची भूमिका आहे हे पण तुम्हाला तिथे स्पष्ट करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर पदाबद्दल माहिती जी आहे माहिती मग त्याच्यामध्ये काय आलं की भूमिका काय असते पोलीस पाटलाची हे तुम्हाला त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती असलं पाहिजे. कर्तव्य काय आहेत पोलीस पाटलाचे हे पण आहे. त्याच्यानंतर अधिकार काय असतात पोलीस पाटलाला हे पण तुम्हाला वाचून जावं लागेल. त्याच्यानंतर जबाबदाऱ्या काय आहेत हे ह्या पॉइंट्स आहेत अलग लक्षामध्ये. हे या संदर्भामध्ये तुम्हाला माहिती गोळा करायची आहे आणि तसे प्रश्न तयार करून वाचून तुम्हाला तिथे जाता येऊ शकतं. आता हे बऱ्याच वेळा आहे की तुम्हाला पुस्तकामध्ये गुगलला वगैरे कुठेही मिळू शकतं की पोलीस पाटलाची भूमिका काय असते, त्याचे कर्तव्य काय असतात, अधिकार काय असतात, त्याला त्याच्या जबाबदाऱ्या काय आहेत. म्हणजे या गोष्टी ज्या आहेत पोलीस कायदा अधिनियम कायदा 1967 यामध्ये तुम्हाला हे सगळं वाचता येऊ शकतं. आणि त्याच्यानंतर तुम्हाला जी काही आहे ती म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था, म्हणजे जे काही कायदे आहेत कायदे हे वाचावे लागतील. कायदे वाचणे हे पण खूप महत्वाचं आहे, कारण तुम्ही जर कायदे जे काही आहेत ते कायदे जर तुम्ही वाचले नाही तर तुम्हाला एखादा प्रश्न पण त्यावरती विचारला जाऊ शकतो. छोटे छोटे जे काही कायदे आहेत, फौजदारी प्रक्रिया संहिता महाराष्ट्राची, फौजदारी कायदे लक्षामध्ये, किंवा महाराष्ट्र पोलीस अधिनियम कायदे, म्हणजे हे सगळे जे काही कायदे आहेत हे सगळे कायदे तुम्हाला वाचायचे आहेत. त्याच्यानंतर तुमचं जे काही जनरल टेस्ट आहेत, जनरल टेस्ट म्हणजे तुमची मेंटल टेस्ट याच्या संदर्भात पण काही प्रश्न विचारला जाऊ शकतो. एखादा मेंटल टेस्ट म्हणजे खरंच तुमचा IQ जो आहे तो खरंच स्ट्रॉंग आहे का, असेही काही प्रश्न तुम्हाला त्यामध्ये विचारले जाऊ शकतात. हे पण लक्षात असू द्या. त्याच्याबद्दल पण तुम्हाला स्वतः तयारी करायची आहे. त्यानंतर संवाद कौशल्य म्हणजे हे सर्वात महत्वाचं आहे की तुम्ही त्या अधिकाऱ्यांसोबत कशा पद्धतीने संवाद करता आणि तुमचे उत्तरं जे आहेत हे कसे असतील हे पण तुमचं महत्वाचं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करून जायच्या आहेत. त्यानंतर व्यक्तिगत जे काही प्रश्न आहेत, गावामध्ये होणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत, हे सगळे प्रश्न जे आहेत हे तुम्हाला वाचून जायचं आहे. ठीक आहे. अशा पद्धतीनं इंटरव्ह्यूचं पॅनल तुमच्याकडे असू शकतं. त्यामुळं सर्व विद्यार्थ्यांनी इंटरव्ह्यू पॅनलकडे जात असताना विशेषतः तुम्हाला जाताना या सगळ्या गोष्टी काय करायच्या तर वाचून जायच्या आहेत, हे लक्षात असू द्या. ठीक आहे. धन्यवाद.